तुफानाच्या पावसामुळे कोकणामध्ये जाणाऱ्यांची वाट देखील बिकट झालेली आहे। पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग हा देखील ठप्प झाला आणि त्यामुळे आता पर्यायी मार्ग असलेला म्हाप्रळ खाडीवरचा पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वाळू घेऊन जाणारी मोठी बोट मावळ पुलावरती धडकल्यामुळे पुलावरची वाहतूक थांबवण्यात आली। त्यामुळे दोन्ही मार्गावरची वाहतूक बंद झाली। कोकणामध्ये येणारी आणि कोकणामधून मुंबईच्या दिशेने जाणारी अशी सगळी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ मध्यरात्री दरड कोसळली। मातीचा मोठा ढिगारा आणि अनेक मोठी झाडं ही पुन्हा एकदा रस्त्यावरती कोसळली आहेत। या घटनेमुळे खोपोली एक्झिटवरची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे। पर्यायी मार्ग म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून वाहतूक वळवली गेली। प्रशासनाकडून मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय माहिती दिली आपण बघूया। मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला। पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत। पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे। आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललं आहे। म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे आणि अशा भागात झाला आहे की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातला जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यामधल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील ट्रक टर्मिनल आणि फूड मॉल हा देखील पाण्याखाली गेला आणि यामध्ये अनेक जण हे अडकून पडले होते। त्यांची वाहतूक पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे। त्यांची सुखरूपपणे सुटका केली आहे। या फूड मॉलमध्ये एक श्वान देखील पावसाच्या पाण्यामध्ये अडकून पडला होता। रेस्क्यू टीमने पावसाच्या पाण्यामधल्या फूड मॉलमध्ये अडकलेल्या या श्वानाची देखील सुटका केली। मुंबई गोवा महामार्गावरती पुराच्या पाण्यात एक कार बुडाली आहे। सुदैवाने कारमधले सगळे प्रवासी हे वेळीच बाहेर पडले आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मुंबई गोवा या महामार्गावरची ही दृश्य आपण बघतोय। पुराच्या पाण्यामध्ये ही कार बुडाल्याची चित्र आहेत।